नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 350 पदांच्या विविध पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। या ठिकाणी आपण संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। या ठिकाणी जागा कोणत्या आहेत, त्याला या ठिकाणी काय पद लागत आहे, या ठिकाणी जागा या परमनंट आहेत का, या ठिकाणी टेम्पररी आहेत का, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, ते सुद्धा बघणार आहोत। आणि तुम्हाला ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन कुठं करायचं आणि फॉर्म कुठं भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, खूप महत्त्वाचा होणार आहे। जागा निघलेल्या आहेत खूप मोठ्या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी 350 पदांच्या। चला तर स्टार्ट करूया। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येतो। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 350 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। मानव संसाधन प्रबंधन विभाग या ठिकाणी यांच्याकडून या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिसेल, डेट ऑफ जी आहे ते याच्या ठिकाणी दिलेली आहे, रिक्रुटमेंट नोटिफिकेशन पडलेलं आहे। फेज 2 याच्या जागा आहेत आणि स्केलमध्ये बघा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स 6व्या स्केलपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। या ठिकाणी बघा डिटेल्स ऑफ नंबर ऑफ पोस्ट दिलेत, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज आणि जॉब प्रोफाईल सर्व या ठिकाणी दिलेलं आहे। पहिलं पोस्ट नेम असेल, तुम्हाला स्केल कोणत्या स्केलनुसार भेटणारे पेमेंट ते असेल, एनरोलमेंट टाईप म्हणजे परमनंट आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकतात। नंबर ऑफ वॅकन्सीज तुमच्या कास्टनुसार SC ST OBC EWS ऑदर आणि टोटल या ठिकाणी असं दिलेलं आहे। तर आउट ऑफ विच PWBD यांच्या सुद्धा या ठिकाणी जागा आहेत, तर असेल तर या ठिकाणी मेन्शन केलेली असेल। पहिलं पद आहे डेप्युटी जनरल मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर या ठिकाणी परमनंट आहे आणि त्याची एकच जागा आहे। त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर एंटरप्राइजेसची आहे, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे, लक्षात घ्या ती एकच जागा आहे। या ठिकाणी चीफ मॅनेजर डिजिटल बँकिंगचे या ठिकाणी टोटल 10 पद आहेत, ते सुद्धा परमनंट आहे। चीफ मॅनेजर डेटा प्रोटेक्शनची एक जागा आहे। चीफ मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चरची एक जागा आहे। चीफ मॅनेजर लीड बिझनेस अनालिस्टची एक जागा आहे। चीफ मॅनेजर प्रोजेक्ट प्रोग्राम मॅनेजरची या ठिकाणी 2 जागा आहेत। सिनियर मॅनेजर डिजिटल बँकिंगची या ठिकाणी 15 या ठिकाणी जागा आहेत। त्यानंतर सिनियर मॅनेजर डेटा अनालिस्टच्या या ठिकाणी 12 जागा आहेत। सिनियर मॅनेजर SAS ETL डेव्हलपरच्या या ठिकाणी 5 जागा आहेत। हे सगळे पद या ठिकाणी परमनंट आहेत, जिथं परमनंट नाही तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेलं असेल। सिनियर मॅनेजर IT मध्ये 7 जागा आहेत। सिनियर मॅनेजर बिझनेस अनालिस्ट मध्ये 2 जागा आहेत। त्यानंतर या ठिकाणी बघा सिनियर मॅनेजर जावा डेव्हलपर यासाठी 10 जागा आहेत। या ठिकाणी कास्टनुसार जागा डिवाइड केलेले ते तुम्ही स्वतः चेक करायचे। या ठिकाणी बघा डिजिटल चॅनलमध्ये 5 जागा आहेत। मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चरच्या 2 आहेत। मॅनेजर डाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह MS SQL आणि ऑरॅकलमध्ये 7 जागा आहेत। मॅनेजर मोबाईल ॲप डेव्हलपरच्या 2 जागा आहेत, ठीक आहे। या ठिकाणी बघा त्यानंतर आहे मॅनेजर युनिक्स लिनक्समध्ये 5 जागा आहेत। या ठिकाणी ओपन शिफ्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या 2 आहेत। API मॅनेजमेंटच्या या ठिकाणी 3 आहेत। मॅनेजर डिजिटल चॅनलच्या या ठिकाणी 8 जागा आहेत। डेटा सायंटिस्टच्या या ठिकाणी 4 जागा आहेत। डेटा इंजिनियरच्या 2 जागा आहेत आणि फुल स्टॅक डेव्हलपर मॅनेजरच्या 2 जागा आहेत। त्यानंतर बघा ट्रेजरी इंटरनॅशनल बिझनेस यासाठी डेप्युटी जनरल मॅनेजर यांच्या ट्रेजरीमध्ये 1 जागा। सिनियर मॅनेजर फॉरेक्स डीलर सोबत 5 जागा आहेत। सिनियर मॅनेजर डोमेस्टिक डीलरच्या 5 जागा। मॅनेजर फॉरेक्सच्या या ठिकाणी 24, तर या सुद्धा या ठिकाणी परमनंट आहेत। त्यानंतर लीगल जे साईट आहे त्याच्यामध्ये सिनियर मॅनेजर लीगल या डिपार्टमेंटमध्ये 10 जागा आहेत आणि मॅनेजर लीगलमध्ये या ठिकाणी 10 जागा आहेत। तर पे स्किल या ठिकाणी दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या। फायनान्शियली मॅनेजमेंट अँड अकाउंट्स या ठिकाणी बघा, त्याच्यामध्ये चीफ मॅनेजर टॅक्सेशन अँड बॅलन्स शीट याचं दिलं आहे 2 जागा आहेत। सिनियर मॅनेजर टॅक्सेशन अँड बॅलन्स शीटच्या या ठिकाणी 4 जागा आहेत। क्रेडिटमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजरच्या क्रेडिटमध्ये 2 जागा आहेत। असिस्टंट जनरल मॅनेजर क्रेडिटमध्ये या ठिकाणी 5 जागा। चीफ मॅनेजर क्रेडिटमध्ये या ठिकाणी बघा 15 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त सिनियर मॅनेजर क्रेडिट 3 परमनंट या ठिकाणी 100 जागा आहेत। तर या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत पूर्ण कास्टमध्ये, तुम्ही चेक करून घ्या। आणि त्याचप्रमाणे जे अपंग या ठिकाणी कॅटेगरी असेल त्यांच्यासाठी सुद्धा 1 जागा या ठिकाणी दिलेली आहे। सेकंड आहे चार्टर्ड अकाउंटंट असतील तर सिनियर मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटसाठी 10 जागा आहेत। मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटच्या 6 जागा आहेत। या ठिकाणी बघा सिनियर इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंटमध्ये रिस्कमध्ये जे आहे त्याच्या 20 जागा आहेत आणि मॅनेजरमध्ये रिस्क आहे ते त्यांना 20 जागा आहेत, ठीक आहे, डिवाइड केलेले आहेत। या ठिकाणी मार्केटिंग अँड पब्लिसिटीसाठी असिस्टंट जनरल मॅनेजर मीडिया पब्लिक रिलेशन यांचं
या ठिकाणी परमनंट जागा आहे त्याची एकच जागा आहे. तर अशा पद्धतीने 350 जागा आहेत टोटल. या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या कास्ट वाईज. या ठिकाणी खाली बघा, या ठिकाणी आपण बघूया त्यांना काय क्रायटेरिया लागतोय. तर रिक्रुटमेंट ऑफ डेप्युटी जनरल मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्केल 6. ठीक आहे, या ठिकाणी स्केल दिलेला आहे. क्वालिफिकेशन चेक करा, तुमचं पोस्टचं नाव दिलेलं असेल बीटेक बीई कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और MCA फ्रॉम इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेग्युलेटरी बॉडीज. ठीक आहे. डिझायरेबल सर्टिफिकेशन इन इमर्जिंग टेक्नॉलॉजीज लाईक AI, ML, ब्लॉकचेन, अजाईल, IT, सिक्युरिटी फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. एक्सपिरियन्स सुद्धा यांनी मागितला याच्यामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्या, सगळ्या पोस्टला एक्सपिरियन्स असेल नसेल तुम्हाला स्वतःहून चेक करायचं आहे. तुम्हाला क्वालिफिकेशन चेक करायचं आहे, कोणत्या पोस्टसाठी आहे सगळं वाचायचं आहे. तर मिनिमम 12 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे IT मध्ये, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, IT ऑडिट, कंप्लायन्समध्ये. या ठिकाणी पब्लिक सेक्टर आहे बँक, तर शेड्यूल प्रायव्हेट सेक्टर बँक, रेप्युटेड IT कंपनीज, यासाठी सगळं दिलेलं आहे. मॅक्सिमम एज तुमचं 50 वर्षापर्यंत असलं पाहिजे, लक्षात घ्या. रिपोर्टिंग ऑथॉरिटी तुम्हाला कोणाला रिपोर्ट करायचं आहे, कोणाच्या अंडरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी दिले. जो प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, मॅनेजमेंट IT सर्व्हिसमध्ये, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंगमध्ये असेल, ऑडिट, रिस्क कंप्लायन्सेसमध्ये, IT प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इथं काम करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, हे सेक्टर आहेत तुमचे सगळे. इनोव्हेशन, कॅपेबिलिटी, IT असेट, ॲप्लिकेशन मॅनेजमेंट. त्यानंतर बघा 2 नंबरचं पद जे होतं ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सर्व चेक करायचं आहे, कशाला एक्सपिरियन्स आहे, किती कमी जास्त वर्षाचा आहे का नाही, हे सगळं विचारलेलं त्यांनी दिलेलं आहे. तर प्रत्येक पदानुसार या ठिकाणी ती सगळी माहिती दिलेली आहे. काहींना एक्सपिरियन्स नसेलही त्यामध्ये, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व काही वाचायचं आहे. 40 पदं दिलेली आहेत विविध, या ठिकाणी तुम्हाला ते सर्व वाचून घ्यायचे आहेत. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे काय, तर याच्यामध्ये बघा कट ऑफ डेट, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, जे एज क्वालिफिकेशन तुमचं असेल ते 31/8/2025 या डेटनुसार तुम्हाला पकडायचं आहे. लक्षात घ्या. कॅन्डिडेट मस्ट इन्शुअर कंटिन्युटी इन सर्व्हिस, गॅप नाही पाहिजे, तुम्हाला लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा एज रिलॅक्सेशन लिमिट दिलेलं आहे, 31/8 पर्यंत तुमचं वय. आणि त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन तुम्हाला SC ST ला 5 वर्ष, OBC असतील त्यांना 3 वर्ष, आणि जर कोणी बेंचमार्क डिसेबिलिटी असेल म्हणजे अपंगत्व, तर त्यांना कास्टनुसार एवढं रिलॅक्सेशन भेटणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना या ठिकाणी एवढं भेटणार आहे. ठीक आहे. आणि पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 रिवॉर्ड्स असतील दंगलीमधले, तर 5 वर्षाचं त्यांना आहे. कॅटेगरी दिलेली आहेत. या ठिकाणी खाली यायचं आहे. तुम्हाला पे स्केल किती बसणार आहे, तर तुम्हाला स्केलनुसार तुम्हाला पेमेंट या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या पोस्ट समोर स्केल दिलेली आहे, त्यानुसार पेमेंट किती भेटेल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा प्रोबेशन पिरियड तुमचा राहणार आहे 6 महिन्याचा, आणि मिनिमम सर्व्हिस तुम्हाला 2 वर्ष करणंच आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, 2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला जे आहे ते बॉन्ड करून घेणार आहे तुमचे, या ठिकाणी तुम्हाला त्यांनी द्यावं लागणार आहे. खाली यायचं. या ठिकाणी बघा तुम्हाला फीस दिलेली असेल, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. अदर OBC EWS मध्ये 1000 रुपये चार्ज आहे तुम्हाला. GST 180 म्हणजे 1180 रुपये. SC ST PWBD यांना या ठिकाणी 100 रुपये म्हणजे टोटल GST सकट 118 रुपये. आणि ऑनलाईन पेमेंट आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन 30/9/2025 आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, तर www.bankofmaharashtra.in करंट ओपनिंग्स याच्यामध्ये जाऊन करायचं आहे. तर बाकीची माहिती तुम्ही चेक करून घ्या. तुम्हाला सांगतो या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल. यामध्ये डेट्स दिलेले आहेत कधीपर्यंत तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ठीक आहे, तुम्ही ID पासवर्ड टाकून कंटिन्यू करा. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू टू होम पेजवर जायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रजिस्ट्रेशन करून. त्याआधी तुम्ही सर्व माहिती पदांची व्यवस्थित वाचून घ्या. त्याचं क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन काय आहे, एक्सपिरियन्स किती दिवसाचा लागतोय, आणि बाकी क्वालिटीज काय काय लागतात. ठीक आहे. अर्धवट माहिती वाचून या ठिकाणी फॉर्म भरू नका. परमनंट जागा आहे, फक्त एक जागा ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल होती, तुम्हाला दाखवलेली आहे ती. बाकी सर्व परमनंट आहे. तर ज्यांचं एज्युकेशनल क्रायटेरिया या ठिकाणी झालेला असेल किंवा या ठिकाणी तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही याला अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.